मध्य मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. जे आपण वीकली ॲनालिसिसमध्ये डिस्कस केलेलं होतं ना, अगदी त्याच मार्गाने काहीसं मार्केट जाताना पाहायला मिळतं आहे. सगळ्यात महत्त्वाची जी लेवल आहे ती होती 21,830 आणि त्याच्या खाली आज मार्केट बंद झालेलं आहे. बरं, त्यामुळे एक वीकनेसचं साईन मार्केटमध्ये आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केट थोडं कन्फ्युजिंग स्टेटमध्ये आहे. कन्फ्युजिंग का? जर तुम्ही पाहिलं तर निफ्टीमध्ये एक चांगलं बेरिश क्लोजिंग ज्याला आपण म्हणतो ना, ते पाहायला मिळाले, परंतु बँक निफ्टी होल्ड करते आहे. त्याच्यामुळे थोडं कन्फ्युजिंग स्टेट असू शकतं. म्हणून उद्याचा एक दिवस डिसिजनसाठी तुम्ही घेऊ शकता. दिवस म्हणजे पूर्ण दिवस नाही. जर 830च्या खाली उद्या ओपनिंगनंतर मार्केट सस्टेन करते तर जी काही बेरिश स्ट्रक्चर बनतं आहे ना, त्या पद्धतीनेच आपण आपले टार्गेटसाठी ट्रेड प्लॅन करणार आहोत. पण उद्या जर मार्केट थोड्या वेळ ओपनिंगनंतर पुन्हा एकदा 830च्या वरती येऊन होल्ड करायला सुरुवात करते किंवा सस्टेन करून नवीन ब्रेकआउट बनवते ना, तर हा सपोर्ट जो आहे 21,800, 830, 875, तर तो सपोर्ट घेताना मार्केट आपल्याला पाहायला मिळू शकतं. काल आपण व्हिडिओ बनवला नव्हता, त्यामुळे आजच्या जे कामकाज आहे त्याच्यासाठी काही डिस्कशन नव्हतं, परंतु याच लेवल आपण वीकली ॲनालिसिसमध्ये डिस्कस केलेले आहे. आता त्या आधारे आज चांगले ट्रेड बनलेले आहेत. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर 22,000च्या खाली ओपनिंग, ज्याला डबल टॉप आपण म्हणतो त्या पद्धतीचं फॉर्मेशन आणि कंटिन्युअस फॉल. इथपर्यंत जर तुम्ही ट्रेड प्लॅन केला असेल ना पहिला कधीतरी निफ्टीमध्ये, तर तुम्हाला चांगले रिटर्न मिळाले असतील. परंतु नंतर जसं मार्केट 875 किंवा 900च्या खाली निघालं ना, त्यानंतर ते रिटर्न जनरेट करणं थोडं अवघड झालेलं असणार आहे ऑप्शनसाठी, खास करून ॲट द मनी किंवा थोडंफार आउट ऑफ द मनी. कारण की जेवढं फॉल होत होतं ना मार्केट, पहा हा हाय, या हायला पुन्हा एकदा ब्रेक केलेलं आहे मार्केटने. एक कंटिन्युअस फॉल, पुन्हा तेवढंच रिकव्हरी. म्हणजे अगदी तुम्ही थोड्या पॉईंटसाठी जर ट्रेड केले असतील तर रिटर्न चांगले मिळाले असतील. परंतु जर टार्गेट थोडेफार मोठे ठेवले असतील ना, तर काय होत होतं, फॉल पुन्हा तेवढीच रिकव्हरी. याच्यामध्ये काय होत होतं, तुमचे ऑप्शन आहे त्या प्राईजला येत होते किंवा त्याच्यापेक्षा प्राईज पुन्हा खाली जात होती, हे पाहायला मिळालं. डिरेक्शनल ट्रेड घेऊन जर तुम्ही बसलेला असाल पूर्ण दिवसभरासाठी, तर मात्र रिटर्न जनरेट होणं सोपं आहे. परंतु जे थोड्याफार पॉईंटसाठी ट्रेड करतात ना ऑप्शनमध्ये, सध्याला तेवढं कन्व्हर्जन पाहायला मिळत नाही आहे. आता उद्या आपण कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकतो पहा. लेवलपेक्षाही उद्यासाठी एक लॉजिक लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, जर मार्केट उद्या ओपन होतं आहे, इथे सस्टेन करते किंवा फ्लॅट किंवा थोडंफार गॅप डाऊन ओपनिंग होतं आहे, मार्केट एकदा पुन्हा रिव्हर्स वरती येऊन जर बेरिश फॉर्मेशन बनवत होतं, तर डेफिनेटली आपण पुढच्या पोझिशनमध्येच बसणार आहोत. आणि मग त्यानंतर जे टार्गेट आहे 680, डायरेक्ट या टार्गेटसाठी ट्रेड प्लॅन करू शकता. मग तुम्हाला पाहिजे तर 50-50 पॉईंटचे स्टॉप घेऊ शकता तुम्ही मध्ये, म्हणजे तो 750च्या आसपास येईल, 680. आणि जर 680 ब्रेक होते ना, तर 620 आणि अगदी 550पर्यंतचा प्रवाससुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो. पण 680 एक महत्त्वाची लेवल ठरणार आहे उद्यासाठी. आता जे लॉजिक सांगतो आहे ते काय आहे महत्त्वाचं, जर मार्केट निफ्टी ओपन होती आहे फ्लॅट आणि वरती जायला प्रयत्न करते आणि त्याच वेळेस बँक निफ्टीसुद्धा, जे की तिचा महत्त्वाचा सपोर्ट, म्हणजे निफ्टी महत्त्वाच्या सपोर्टच्या खाली जाऊन क्लोज झालेली आहे, परंतु बँक निफ्टी 46,300 सस्टेन करत आहे. जर बँक निफ्टी 46,300च्या वरती आहे, तर मात्र मोठ्या क्वांटिटीने बेरिश फॉर्मेशन ट्रेड निफ्टीमध्ये सुद्धा ट्राय करायचा नाही आहे. कारण का जे काही फॉल एवढ्या दिवसात होतं आहे, PCR सध्याला कमी आहे, बँक निफ्टीचं उद्या एक्सपायरी आहे, त्यामुळे एक चांगली मुवमेंट बँक निफ्टीमध्ये अपसाईडला पाहायला मिळू शकते. आणि मग त्याच्या साथीने निफ्टी एकतर पुन्हा 830च्या वरती येऊन सस्टेन करू शकतं किंवा बँक निफ्टीबरोबरच अपसाईडला येण्याचा प्रयत्न करू शकतं. पण जर बँक निफ्टीसुद्धा 46,300च्या खाली निघते आणि इथे 830च्या खालीच निफ्टी ट्रेड करते, तर समजून जा पुन्हा एक मोठ्या रेड कॅन्डलसाठी आपण उद्या तयार होत आहोत. आता ट्रेड प्लॅन कसा करायचा आहे अपसाईडचा, जर मार्केट फ्लॅट ओपन होते किंवा थोडंफार गॅप ओपन होऊन वरती जाण्याचा प्रयत्न करत आहे, ॲटलिस्ट 850 निघू द्यात ॲटलिस्ट. आणि अगदी प्रॉपर ट्रेड प्लॅन करायचं असेल तर ही जी लेवल आहे 875, 21,875 जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत कोणताही कॉलचा ट्रेड प्लॅन करायचा नाही आहे कोणत्याच कंडिशनमध्ये. म्हणजे फ्लॅट असू द्यात, गॅप अप असू द्यात, गॅप डाऊन असू द्यात, मार्केट इथे येऊन थोड्या वेळ सस्टेन करेल आणि 875, 880 किंवा जे काही फॉर्मेशन बनेल त्याचा हाय जो असेल तो ब्रेक होतानाच आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा आहे. टार्गेट खूप मोठे नाही आहेत, 21,930 हे पहिलं टार्गेट असणार आहे आणि मग त्याच्यावरती अगदी 21,975 आणि 22,040 या टार्गेटसाठी तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. 22,040सुद्धा पाहायला मिळू शकतं. कारण का जो फॉल आहे ना, जर रिकव्हरी आली तर खूप फास्ट येण्याची शक्यता आहे. म्हणजे निफ्टी असू द्यात किंवा बँक निफ्टी असू द्यात, कंटिन्यू 2-3 दिवस झाले आपण फॉल पाहतो आहे, PCR खूप डाऊन झालेला आहे, त्यामुळे एक शार्प रिकव्हरी अपेक्षित आहे. परंतु कधी 21,875 जर ब्रेक होत आहे तर आणि तरच. आता डाऊन साईडसाठी खूप जास्त लेवल नाही आहेत. बेस्ट सिनेरिओ काय असू शकतो, फ्लॅट किंवा थोडंफार गॅप अप, म्हणजे 850च्या आसपास जाऊन जर बेरिश फॉर्मेशन बनून मार्केट पुन्हा एकदा ही जी लेवल आहे 21,810ची,
21,810. पुन्हा एकदा वरती जाऊन थोडं ब्रेक करते ना तर डेफिनेटली पुटची चांगली पोझिशन बनू शकते. मग त्यावेळेस तुम्ही 20 ते 25 पॉईंट हा तुमचा स्टॉप लॉस ठेवून 1:2 1:3 याच्यासाठी टार्गेट प्लॅन करू शकता किंवा अगदी 21,680 आणि 21,620 साठी सुद्धा तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता फ्लॅटच्या केसमध्ये. आता कन्फ्युजन राहणार आहे गॅपडाऊनच्या केसमध्ये. आता गॅपडाऊन नंतर काय होऊ शकतं, जर 750च्या आसपास गॅपडाऊन होते ना तर मार्केट कंटिन्युअस डाऊन साईड ठेवू शकतं आणि मग तिथून ट्रेड प्लॅन करू शकतो. परंतु गॅपडाऊन नंतर शॉर्टच्या म्हणजे पुटच्या ट्रेडमध्ये बसणं थोडं डिफिकल्ट होऊ शकतं. बेस्ट सिनॅरिओ काय राहील, म्हणजे जर गॅपडाऊन झालं तर त्यामध्ये काय होऊ शकतं, मार्केट पुन्हा एकदा 810च्या आसपास येऊन एखादं बेरिश फॉर्मेशन क्रिएट करेल आणि ते ब्रेक करेल तर एक बेस्ट ट्रेड बनू शकतो गॅपडाऊनच्या केसमध्ये. सगळ्यात बेस्ट असणार आहे गॅपअप फ्लॅट किंवा थोडंफार गॅपअप होऊन 810 पुन्हा ब्रेक करणे. याच्यामध्ये तुम्हाला डाऊन साईडचा चांगला ट्रेड प्लॅन होऊ शकतो. गॅपडाऊनमध्ये मग नवीन काय सिनेरिओ बनतोय हे लाईव्ह मार्केटमध्ये पाहायचं आहे आणि नंतर ट्रेड प्लॅन करायचं. मार्केटमध्ये वीकनेस आहे पण बऱ्याच वेळा काय होतं, मार्केट एखादा महत्त्वाच्या सपोर्टच्या खाली बंद होतं असं दाखवतोय आणि दुसऱ्या दिवशी तेवढीच शार्प रिकव्हरी येते. म्हणजे काय होतं, याच्यामध्ये फक्त बेरिश बनवलं जातं लोकांना. रिटेल ट्रेडर जे आहेत ते बेरिश फॉर्मेशन झाले म्हणून ट्रेड प्लॅन करतात आणि मग त्यांना ट्रॅप करण्यासाठी एक शार्प रिकव्हरी येऊ शकते. म्हणून सांगतोय उद्या पहिला एखादा तास तरी पाहायचं आहे की मार्केट 830च्या खाली ट्रेड करते किंवा पुन्हा एकदा 830च्या वरती येण्याचा प्रयत्न करते. वरती आलं तर मग आपण हाच सपोर्ट बनतोय हे गृहीत धरून अपसाईडचे ट्रेड प्लॅन करणार आहे. मग पुन्हा जोपर्यंत 810च्या खाली जात नाही तोपर्यंत बेरिशचा विचार करायचा नाही आहे. आता बँक निफ्टीचा आहे उद्या एक्सपायरी. इथे चांगली इंटरेस्टिंग ट्रेड बनू शकतो. सगळ्यात महत्त्वाची जी लेवल आहे जिथे मार्केट बंद आहे ना तीच लेवल खूप महत्त्वाची ठरू शकते. अगदी तुम्ही सेपर साईड एक 40-50 पॉईंटचा झोन क्रिएट करू शकता. पण तो असू शकतो 250 ते 300. हा खूप महत्त्वाचा असणार आहे. 46 250 300 हा खूप महत्त्वाचा. जर मार्केट फ्लॅट ओपन होतं किंवा थोडंफार गॅपअप होऊन पुन्हा एकदा या लेवलच्या खाली जाते ना तर बेस्ट पुटचा ट्रेड उद्या एक्सपायरीला बनू शकतो. मग त्यानंतर अगदीच सेफर साईडचं जे छोटं टार्गेट ठेवू शकता ते तुम्ही असेल 46,050. पण जर 46,050 ब्रेक होतोय ना तर मग उद्या एक्सपायरीला तुम्हाला 45,500पर्यंतच्या लेवलसुद्धा पाहायला मिळू शकतात. अगदीच 500 लगेच येईल का, मग तुम्ही 45,800 असेल, 45,700 असेल, 660 असेल किंवा अगदी 45,500च्या लेवल. आणि जर जास्तच एक्स्ट्रीम काही झालं निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही बरोबर पडायला लागले उद्या कदाचित अदानीच्या न्यूजमुळे सुद्धा एक इम्पॅक्ट पाहायला मिळू शकतो. आणि अदानीमध्ये आपल्याला जर फॉल होताना पाहायला मिळाला तर त्याचा इम्पॅक्ट जास्तीत जास्त बँकांवरती पाहायला मिळतो. हे आपण मागेही पाहिलं होतं की ज्यावेळेस अदानीचे जे स्टॉक आहेत त्यांच्यावरती काही प्रॉब्लेम आला तर बँकिंग स्टॉकवरती सुद्धा त्याचा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतो. मग त्या केसमध्ये अगदी आपल्याला 45,000ची लेवलसुद्धा पाहायला मिळू शकते. म्हणजे 1200-1300 पॉईंटचा फॉल बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकतो. पण हे सगळं कधी होणार आहे, 46,300च्या खाली मार्केट ट्रेड करायला सुरुवात करते आणि अदानीची न्यूज आली तरच आपण 45,000चा विचार करणार आहोत. बाकी जर नाही आली किंवा त्याचा इम्पॅक्ट जास्त नाही असं पाहायला मिळालं तर मग जे आपले प्राईस ॲक्शनचे टार्गेट आहेत त्याचाच आपण विचार करणार. आता अपसाईड कुठे जाऊ शकते, कारण का बँक निफ्टी सस्टेन करते आहे. बँक निफ्टीने तिचा महत्त्वाचा सपोर्ट ब्रेक केलेला नाही. त्याच्यामुळे बँक निफ्टीमध्ये एक अपेक्षा आहे अपसाईडचा ट्रेड मिळण्याची. तर तो कधी मिळणार आहे, ज्यावेळेस आपण ही लेवल म्हणजे 46,500 राऊंड फिगर तुम्ही पकडून झाला 46,500 ही लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही. आणि बेस्ट काय असू शकतं, फ्लॅट ओपन होऊन मार्केट थोडं वरती जाईल किंवा याच्यामध्ये कुठेतरी गॅपअप ओपन होईल, मार्केट थोडं वेळ सस्टेन करेल आणि नंतर 46,500 ही लेवल ब्रेक करेल. 46,500 जर ब्रेक झाली तर एक फास्ट मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते. ज्याचं पहिलं टार्गेट हे 46,700, त्यानंतर 46,925 आणि 47,050 इथपर्यंत आपण जाऊ शकतो अपसाईडला. पण आपण जे प्रॉफिट बुकिंग आहे ना, जर तुम्ही 500च्या आसपास बनवत आहे तर 800ला विचार करणार आहोत. तिथे कशा पद्धतीचं फॉर्मेशन बनतं, कारण का पाठीमागे 2 वेळा आपण पाहिले तिथून रिजेक्शन येताना. म्हणून 46, 800, 900 या झोनमध्ये पाहणार आहोत की नवीन काय फॉर्मेशन बनते. बनत असेल तर काही क्वांटिटी आपण तिथे आपल्या बुक करणार आहोत आणि पुन्हा ती लेवल जर ब्रेक होऊन मार्केट सस्टेन करते तर नवीन एखादा ट्रेड त्याच्यावरती प्लॅन करू शकतो. जर हे दुपारी 12-12:30च्या दरम्यान जर झालं तर आपल्याला मग 47,200पर्यंतच्या लेवलसुद्धा पाहायला मिळू शकतात. पण त्या खूप दूरच्या आहेत म्हणून आपण ज्या प्राईस ॲक्शनच्या लेवल आहेत त्याच पाहणार आहोत. आणि इथे महत्त्वाचं काय आहे, जर मार्केट इकडे वरती सस्टेन करते ना तर निफ्टीची सुद्धा याला साथ मिळण्याची शक्यता आहे. मार्केट ज्या सपोर्टच्या खाली बंद आहे त्याच्यावरती येण्याचा प्रयत्न आपल्याला निफ्टीमध्ये सुद्धा पाहायला मिळू शकतो. जर ही माहिती आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.